घ्या, अंदाज लावू शकता की या वर्णांचा उच्चार करत असताना ओठांचा उपयोग होणार आहे. मग हा ओठांचा उपयोग कशा पद्धतीने होईल ती संकल्पना किंवा ती प्रोसेस आपण बघूया. ओके, तर यामध्ये दोन्ही ओठांचा उपयोग होणार आहे. कोणत्या वर्णांचा उच्चार करत असताना तर प, फ, ब, भ, म, व आणि दोन स्वर आहेत ओ आणि औ. ओके, तर तुमच्या लक्षात आलं असेल या वर्णांचा उच्चार करत असताना दोन्ही ओठांचा उपयोग होतोय, दोन्ही ओठांचा स्पर्श होते, तोंडातील हवा बाहेर फेकली जात असताना जे ओठ आहेत ते बंद आणि उघड होत आहेत ही प्रोसेस होते. प्लस ओ आणि औचा उच्चार करत असताना आपले जे ओठ आहेत त्यांचा आकार कसा होत आहे, गोल होत आहे, औ आणि गोल होत आहे. मग या वर्णांचा उच्चार करत असताना जे दोन्ही ओठांचा जो आकार होत आहे तो गोलाकार होत आहे, म्हणून जो फरक पडत आहे तो या वर्णांचा उच्चार करत असताना. म्हणून या संयुक्त वर्णानं या संयुक्त स्वरांना काय म्हटलेलं आहे, ओष्ठवर्ण असे म्हटलेलं आहे. ओके, तर हे वर्ण प्रॅक्टिकली उच्चार करून बघा आणि लक्षात करून घ्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा की प्रॅक्टिकली हे वर्ण नेमके मुखातील कोणत्या भागाशी स्पर्श करून उच्चारले जात आहे ते. ओके, तर ओष्ठवर्ण बघितला, ओष्ठवर्ण दोन्ही ओठांचा उपयोग करून हे वर्ण उच्चारले जाणार आहेत. ओके, तर यामध्ये काय होत आहे, जी तोंडातील हवा आहे ती तोंडातील हवा दोन्ही ओठांमधून काय होत आहे, निर्माण होत आहे. जेव्हा तोंडातील हवा दोन्ही ओठांमधून बाहेर पडते किंवा दोन्ही ओठांना स्पर्श करून बाहेर पडत असते तेव्हा त्या प्रोसेसमधून जे निघणारे वर्ण आहेत, जो ध्वनी आहे त्या ध्वनीला आपण काय म्हणलेलं आहे, ओष्ठवर्ण असे म्हणलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला समजते. आता ओष्ठमध्ये हे वर्ण आहेत तर या वर्णांचंही आपण डिवाइड केलेलं आहे. तर यामध्ये प वर्ण अल्पप्राण आणि ओष्ठ आहे. ओके, अल्पप्राण आणि ओष्ठ. ओके, तक्त्याकडे नीट लक्ष देऊन पहा. हा तक्ता तुम्ही ॲज अ स्क्रीनशॉटही घेऊ शकता किंवा तुम्ही नोट डाऊनही करू शकता. ओके, फ वर्ण, फ काय आहे, महाप्राण वर्ण आहे आणि ओष्ठ वर्ण आहे. ब अल्पप्राण आहे, ओष्ठ आहे. ओके, भ महाप्राण आहे, ओष्ठ आहे. ओके, म अल्पप्राण आहे, अनुनासिक आहे आणि कसा आहे, ओष्ठवर्ण आहे. व कसा आहे, व हा अंतस्थ आहे आणि ओष्ठवर्ण आहे. आणि त्यामध्ये स्वरांमधील जे संयुक्त स्वर आहेत ओ आणि औ हे दोन संयुक्त स्वर कसे आहेत तर ओष्ठवर्णांमध्ये येतात. ओके, आय होप तुम्हाला समजले. हा